नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 21 जून 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे, या डिस्कशनमध्ये आपण या ठिकाणी 50% आरक्षणाची जी काही मर्यादा सुप्रीम कोर्टने घालून दिली आहे आणि एकूण आरक्षणाची सध्या परिस्थिती काय आहे याच्याविषयी इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण क्वाड ग्रुप, IUCN लिस्ट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आजची आपली पहिली न्यूज आहे ती आहे 50% आरक्षण आणि त्याची मर्यादा। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। बिहारमधील वाढीव आरक्षण रद्द अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। सर्वप्रथम न्यूज काय आहे ते या ठिकाणी समजून घेऊया। बिहारमध्ये मागच्या वर्षी जे काही नितीश कुमार आहेत यांनी SC ST आणि त्याचबरोबर जे काही इतर मागासवर्गीय समुदायातील जे काही बांधव आहेत त्यांच्या आरक्षणाच्या मर्यादेमध्ये या ठिकाणी वाढ केली होती। परिणामी यामुळे जी काही सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे ती मर्यादा या ठिकाणी ब्रीच झाली होती, ती मर्यादा या ठिकाणी तोडली गेली होती आणि जे काही वाढीव आरक्षण या ठिकाणी बिहार सरकारने दिले होते तेच आरक्षण या ठिकाणी पटना उच्च न्यायालयाने या ठिकाणी कॅन्सल केले आहे आणि बिहार सरकारचं असं आता म्हणणं आहे की आम्ही काय करू, आता सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ, ती पुढची प्रोसेस राहील। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही मराठ्यांना 10% आरक्षणाची तरतूद केली आहे, यामुळे आता महाराष्ट्रामधील जे मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आले आहे, ज्यामुळे 50% जी काही मर्यादा आहे ती ओलांडली गेली आहे। यामुळे मराठा आरक्षण हे कोर्टामध्ये टिकेल का नाही याविषयी एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाले आहे आणि यामुळे या ठिकाणी ही जी न्यूज आहे ती स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे। या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे काही सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाची मर्यादा दिली आहे ती कोणत्या आधारावर देण्यात आली आहे, आरक्षण संदर्भात आपल्या घटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत याची इन डिटेल मध्ये माहिती या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत या न्यूजवर आधारित ते प्रश्नही पाहणार आहोत। सर्वप्रथम प्रश्न पाहण्यापूर्वी मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षण आहे ते आरक्षण कशा प्रकारे कोणकोणत्या समुदायाला देण्यात आलं आहे त्याची या ठिकाणी आपण चर्चा करूया। जे काही अनुसूचित जमातीचे आपले बांधव आहेत त्यांना या ठिकाणी 13% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे आणि जे काही अनुसूचित जमाती ज्याला आपण ST म्हणतो, शेड्यूल ट्राइब म्हणतो, त्यांना या ठिकाणी एकूण जागेच्या 60% आरक्षण देण्यात आलं आहे। त्याचबरोबर जे काही OBCचं आरक्षण आहे, OBCचं आरक्षण या ठिकाणी मित्रांनो एकूण 27% आरक्षण आहे। यापैकी 19% आरक्षण हे इतर मागासवर्गीयांना देण्यात आले आहे। त्याचबरोबर विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना या ठिकाणी 11% आरक्षण तरतूद केली आहे आणि विशेष मागासवर्गामध्ये जे काही बांधव येतात त्यांना या ठिकाणी 2% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। आणि अलीकडेच महाराष्ट्राच्या विधानसभेने कायदा पारित करून मराठ्यांना या ठिकाणी 10% आरक्षणाची तरतूद केली आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण हे 50%च्या वरती म्हणजे एकूण 62% झालं आहे आणि यामध्ये जर आपण केंद्र सरकारकडून देण्यात आलेले 10% EWSचं जे काही आरक्षण आहे त्याचा जर समावेश केला तर एकूण आरक्षण 72% झालं आहे, 72% झालं आहे, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं। आणि या ठिकाणी जे काही 50%च्या वरती जे काही आरक्षण आहे ते कोर्टामध्ये टिकेल का नाही याविषयी आता सध्या तरी प्रश्न निर्माण झालेला आहे। चला तर या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कोणत्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला 50% मर्यादा घालण्याचा निर्णय दिला, अशा प्रकारचा सरळ फॅक्च्युअल प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे 1992 साली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जे काही आरक्षणाची मर्यादा आहे ती 50%च्या वरती जाता कामा नये। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय C 1992। पाहूया प्रश्न क्रमांक 2। इंदिरा साहनी निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या 50% आरक्षणाची मर्यादा
कोणत्या परिस्थितीत मोडली जाऊ शकते असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही 50% आरक्षणाची मर्यादा घालण्यात आली आहे ती कोणत्या केसच्या अंतर्गत कोणत्या निकालानुसार घालण्यात आली आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तो निकाल आहे इंदिरा साहनी निकाल, जो की या ठिकाणी 1992 साली देण्यात आला होता। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाउन करून घ्यायचा आहे। परंतु या ठिकाणी जी काही 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मोडली जाऊ शकते आणि ती परिस्थिती कोणती असं या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, असाधारण परिस्थितीमध्ये या ठिकाणी जी काही 50% आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे ती या ठिकाणी मोडली जाऊ शकते। मग या ठिकाणी असाधारण परिस्थिती म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय त्या प्रकरणानुसार त्या केसेसनुसार ठरवल। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मराठ्यांना 10% आरक्षणाची या ठिकाणी तरतूद केली आहे। मग या ठिकाणी जी काही मराठा समुदायाला मराठा बांधवांना या ठिकाणी 10% आरक्षणाची जी काही तरतूद केली आहे ती अनन्य साधारण किंवा असाधारण परिस्थितीमध्ये देण्यात आली आहे का नाही यावरती सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल आणि त्याअंती ते योग्य आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला असेल। तर अशा प्रकारे आपण जे काही 50% आरक्षणाची मर्यादा आहे त्यावर आधारित 2 प्रश्न पाहिले। आता या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा, त्याचा इतिहास, त्या संदर्भात माहिती किंवा जे काही आपल्या संविधानामध्ये तरतुदी आहेत आरक्षण संदर्भात त्याची इन डिटेलमध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे जी काही 50% आरक्षणाची मर्यादा आहे त्या संबंधित खटला किंवा संबंधित प्रकरण कोणते होते तर ते आहे इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, म्हणजे भारत सरकार विरुद्ध इंदिरा साहनी खटला 1992 मध्ये सुप्रीम कोर्टच्या समोर आला होता आणि या खटल्यानुसार या ठिकाणी सुप्रीम कोर्टने आरक्षणाची 50% मर्यादा घालून दिलेली आपल्याला दिसते। तर या ठिकाणी 3 पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा खटला, हा पॉइंट तुम्हाला नोट डाउन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 50% आरक्षणाची मर्यादा 1992 साली हा दुसरा आणि त्या 50% आरक्षण हे तिसरा, असे 3 पॉइंट एका लाईन मध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। परंतु या ठिकाणी एक अपवाद देण्यात आला आहे आणि तो अपवाद मध्ये या ठिकाणी असामान्य परिस्थितीमध्ये किंवा असामान्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी जी काही 50%ची मर्यादा आहे ती ओलांडली जाऊ शकते, म्हणजे 50%च्या वरतीही दिलं जाऊ शकतं। अशा प्रकारचाच निकाल या ठिकाणी इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि असामान्य परिस्थिती कोणती हे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ठरवल, ते तुम्ही आम्ही ठरवणार नाही। त्याचबरोबर या निकालानुसार जे काही ओबीसींना 27% आरक्षणाची शिफारस मंडल आयोगाने केली होती ती शिफारस ही या ठिकाणी मान्य केली होती आणि 27% आरक्षण जे ओबीसी बांधवांना देण्यात आलं होतं त्या काळी जे काही मंडल आयोगाची नेमणूक आहे ती व्हीपी सिंग यांनी 1990 मध्ये केली होती, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हे महत्त्वाचे पॉइंट आपल्यासाठी आहेत। तर या ठिकाणी पहा, जो काही इंदिरा साहनी निकाल आहे किंवा खटला आहे या खटल्याशी संबंधित जे काही निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत तेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। तर या ठिकाणी पदोन्नतीमध्ये एक व्यक्ती पदावर आहे आणि त्याला प्रमोशन पाहिजे, मग अशा परिस्थितीमध्ये जे काही आरक्षण आहे ते घटनाबाह्य आहे असं या ठिकाणी निकाल इंदिरा साहनी निकालाने दिला होता। त्याचबरोबर ओबीसी आरक्षण या ठिकाणी लीगल ठरवलं, परंतु या ठिकाणी क्रीमी लेयर नावाची एक कन्सेप्ट संकल्पना या ठिकाणी ओबीसी आरक्षणामध्ये ऍड करण्यात आली होती। आता क्रीमी लेयर म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। या ठिकाणी 27% आरक्षणाची तरतूद ओबीसी बांधवांना आहे, परंतु या ठिकाणी सर्वच्या सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ घेतीलच असे नाही। ज्या कोणत्या बांधवांचं उत्पन्न एका पर्टिक्युलर मर्यादेच्या वरती असेल ते बांधव या ठिकाणी क्रीमी लेयरच्या अंतर्गत येतील आणि ते बांधव या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत। फॉर एक्झाम्पल, एक्स नावाची एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचं जे काही उत्पन्न आहे ते 10 लाख प्लस आहे, म्हणजेच या ठिकाणी जी क्रीमी लेयरची कन्सेप्ट आहे असं सांगते की ज्या कोणत्या व्यक्तीचं उत्पन्न 10 लाखापेक्षा कमी असेल त्याच व्यक्ती या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात। परंतु एक्स या व्यक्तीचं जे काही उत्पन्न आहे ते 10 लाखाच्या वरती असल्यामुळे या ठिकाणी या व्यक्तीला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, म्हणजे जे गरीब व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी ओबीसी आरक्षणाचा लाभ होईल। या संदर्भात ही क्रीमी लेयरची कन्सेप्ट या ठिकाणी आपल्या समोर असलेली दिसते। याच खटल्यानुसार 50% आरक्षणाची मर्यादा ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने जो भर दिला आहे
तो आहे प्रशासनाची कार्यक्षमता। सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की आरक्षणामुळे प्रशासनाची जी काही कार्यक्षमता आहे ती कमी होता कामा नये। म्हणजेच या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून जर आपण अकार्यक्षम व्यक्तींची त्या ठिकाणी निवड केली तर यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता ढासळू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये जे काही अकार्यक्षमता आहे ती या ठिकाणी कमी होता कामा नये यावरही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने भर दिलेला आपल्याला दिसतो। महाराष्ट्रात जर आपण विचार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडत आहे आणि यामुळे 2021 मध्येही याच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे रद्द केलं होतं आणि भारतामध्ये जे काही आरक्षणाचे धोरण आहे याचं मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जो काही मागासलेला समाज आहे मागासलेला वर्ग आहे त्या वर्गाचा विकास व्हावा यासाठी एक सकारात्मक तो एक तत्वानुसार मार्गदर्शक आराखडा आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलो या पुढच्या स्लाइडमध्ये ज्या ठिकाणी इन डिटेलमध्ये जी काही आपलं संविधान आहे आपल्या संविधानामध्ये आरक्षण संदर्भात कोणकोणत्या तरतुदी कोणकोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आल्या आहे त्याची या ठिकाणी आता आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी जे काही आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्या अंतर्गत काही कलम येतात ज्यामध्ये कलम 15 सब क्लॉज 4 या कलमाच्या अंतर्गत असं सांगण्यात आलं आहे की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांना या ठिकाणी विशेष तरतुदी सरकार करू शकतं तशा प्रकारची परवानगी या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये देण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी जे कोणते वर्ग जे कोणता समाज या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्या समाजाला या ठिकाणी आपण आरक्षण देऊ शकतो। फॉर एक्झाम्पल SC आणि ST समुदायाला दिलं गेलेलं आरक्षण। त्यानंतर कलम 16(4) असं सांगतो की कोणत्याही मागासवर्गीय नागरिकाच्या नावे नियुक्ती किंवा पदाचे आरक्षण देण्यास परवानगी। म्हणजे जो कोणती व्यक्ती मागासवर्गीय आहे त्या व्यक्तीला नोकरीमध्ये नियुक्ती देता येऊ शकते आरक्षणाच्या अंतर्गत। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे जे काही पदाचं आरक्षण आहे तेही या ठिकाणी राखून ठेवले जाऊ शकते। आरक्षण म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी 100 पदासाठी भरती सुरू आहे मग या ठिकाणी 50% आरक्षण आहे तर या ठिकाणी ज्या कोणत्या समुदायाला हे 50% आरक्षण दिलं आहे केवळ त्या समुदायातील नागरिकांनाच या ठिकाणी या 50% जागा दिल्या जातील आणि इतर जे नागरिक असतील ते राहिलेले 50% म्हणजे ओपन मधून फॉर्म भरतील अशा प्रकारची काय तत्व आहे त्याला या ठिकाणी आपण आरक्षण म्हणत असतो। कलम 16(4)(b) हा जो कलम आहे तो मित्र या ठिकाणी अपूर्ण राखीव रिक्त जागा ज्या असतील त्या पुढील वर्षापर्यंत पुढे नेणे या संदर्भात आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी SC समुदायाचे आपले बांधव आहेत आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी 40 जागा या राखीव आहेत परंतु या ठिकाणी केवळ 20 बांधवांनीच अर्ज केला आहे। म्हणजेच या ठिकाणी 40 मधून 20 जागा गेल्या तर 20 जागा या ठिकाणी शिल्लक राहतील। मग या शिल्लक राहिलेल्या ज्या 20 जागा आहेत या ठिकाणी तुम्ही त्या पुढच्या वर्षासाठी ट्रान्सफर कराव्यात। या ठिकाणी तुम्ही ओपन मधून कॅन्डिडेट भरू शकत नाही अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी कलम 16(4)(b) या क्लॉज मध्ये करण्यात आले आहे। आणि कलम 46 जे की DPSP जे काही सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या संदर्भात आहे। हे कलम असं सांगतं की अनुसूचित जमाती जाती आणि इतर दुर्बल घटकांचे जे काही शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध आहे ते जपण्याचं कार्य या ठिकाणी राज्याने केलं पाहिजे ते या ठिकाणी सरकारने केलं पाहिजे त्या संदर्भात निर्देश कलम 46 च्या अंतर्गत देण्यात आलेले आहे। या ठिकाणी काही घटनादुरुस्ती आहे ज्या की आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। या ठिकाणी पहिली जी घटनादुरुस्ती आहे ती आहे 77वी घटनादुरुस्ती जी की 1995 साली करण्यात आली होती। या घटनादुरुस्तीनुसार SC आणि ST साठी जी काही पदोन्नतीमधील आरक्षण आहे ते पुन्हा या ठिकाणी लागू करण्यात आलं। ही घटनादुरुस्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। 77वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1995 हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। 85वी घटनादुरुस्ती कायदा 2001 यानुसार SC ST पदोन्नतीमध्ये जे काही आरक्षण आहे ते सिनियरिटीनुसार देण्यात यावे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही पदोन्नती आहे त्या ठिकाणी आरक्षण 10 जागासाठी आहे आणि या ठिकाणी एकूण जी व्यक्तीची संख्या आहे ती 15 आहे। मग या ठिकाणी सर्वात वयोवृद्ध किंवा सिनियर जे पहिले 10 व्यक्ती असतील त्या व्यक्तींना या ठिकाणी पदोन्नती देण्यात येईल त्या संदर्भात 85वी घटनादुरुस्ती 2001 मध्ये करण्यात आली हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि सर्वाधिक महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉइंट आहे तो म्हणजे 103वी घटनादुरुस्ती जी की 2019 साली करण्यात आली। यानुसार या ठिकाणी जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत ज्यांना की या ठिकाणी आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे जे काही बांधव आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 10% आरक्षणाची तरतूद लागू
लागू करण्यात आली होती आणि घटना दुरुस्ती 102 कायदा 2008 मध्ये करण्यात आला, ज्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला या ठिकाणी घटनात्मक दर्जा देण्यात आला। ह्या काही घटना दुरुस्ती आहेत ज्या की आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी एमपीएससी आणि यूपीएससी यांना या ठिकाणी आपण फोकस करून पाहणार आहोत। सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो आहे क्वाड ग्रुप संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द क्वाड और quadrilateral security dialogue, consider the following statement. Statement 1. Quad is an informal strategic forum between United States of America, India, Japan and Australia. Statement 2. The primary focus of the Quad is to ensure free and open Indo-Pacific region. Statement 3. The Quad countries conduct joint military exercise known as Malabar. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्याला 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत त्यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। तर या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। क्वाड एक इन्फॉर्मल ग्रुप आहे जो की एक स्ट्रॅटेजिक फोरम म्हणून या ठिकाणी काम करताना दिसतो आणि याचे जे काही सदस्य राष्ट्र आहे त्यांची संख्या एकूण 4 आहे, ज्यामध्ये या ठिकाणी आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पाहू शकतो, इंडिया हाही या ठिकाणी या ग्रुपचा मेंबर कंट्री आहे, जपान आणि ऑस्ट्रेलिया। यामुळे नंबर 1 चे विधान बरोबर आहे। नंबर 2 चे जे विधान आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण जो काही क्वाड ग्रुप आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी फोकस करतो तो म्हणजे जो काही इंडो पॅसिफिक रिजन आहे तो ओपन असला पाहिजे, तो सर्वांसाठी खुला असला पाहिजे आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी जी काही फ्री मूवमेंट आहे ती इन्श्योर करण्याचं कार्य या क्वाड ग्रुप करून केलं जात आहे। हे या ठिकाणी आपल्याला दिसतं। विधान क्रमांक 2 बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जी काही मालाबार मिलिटरी एक्सरसाइज आहे ती सुरुवातीला इंडिया आणि यूएसए अमेरिका या 2 देशांमध्ये केली जात होती, परंतु या ठिकाणी आता इन्व्हायटेड म्हणून या ठिकाणी जपान आणि ऑस्ट्रेलियाला आणलं जात आहे। म्हणजे या ठिकाणी जी की ओरिजिन या ठिकाणी जी काही मालाबार एक्सरसाइज आहे ती या ठिकाणी क्वाड ग्रुपच्या अंतर्गत येत नाही। म्हणजे विधान क्रमांक 3 चूक असल्या कारणाने वरीलपैकी जे काही आपले 3 विधान आहेत त्यापैकी मित्रांनो केवळ आपले 2 विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी आययुसीएन लिस्ट नुसार आहे। सर या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स। या ठिकाणी तुम्हाला जोड्या जुळवा असं सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पहिली जोडी देण्यात आली आहे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, जी की व्हॅल्युनरेबल, तिला अशा प्रकारचं आययुसीएन स्टेटस देण्यात आला आहे। अशा प्रकारची जोडी आहे। घैरियाल क्रोकोडाईल इंडेंजर्ड म्हणून स्टेटस आहे। मुगर क्रोकोडाईल ज्याला की क्रिटिकली इंडेंजर्ड अशा प्रकारचं स्टेटस आहे आणि यापैकी किती जोड्या बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। चला तर ज्या काही जोड्या आहेत त्या पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल आहेत जी आपल्या भारतामध्ये दिसते ती या ठिकाणी व्हॅल्युनरेबल स्टेटसमध्ये नाहीये, ती या ठिकाणी लिस्ट कन्सर्न स्टेटसमध्ये आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि जी काही घैरियाल क्रोकोडाईल आहे ती या ठिकाणी मित्रांनो क्रिटिकली इंडेंजर्ड या स्टेटसमध्ये येते आणि जी काही मुगर क्रोकोडाईल आहे ती या ठिकाणी इंडेंजर्ड या स्टेटसमध्ये येते। म्हणजे या ठिकाणी ज्या काही 3 जोड्या आपल्याला देण्यात आल्या आहेत या तिन्ही जोड्या मित्रांनो या ठिकाणी चुकीच्या जोड्या असल्या कारणाने या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी, नन ऑफ द अबव पेयर इज करेक्टली मॅच्ड। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 21 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉइन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची ही PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।